नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. उद्या दिवंगत उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या होते त्या अजित पवार यांची जयंती आहे. म्हणजे ते ज्या हयात असते तर उद्या मोठ्या प्रमाणावर सर्व महाराष्ट्रात वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी साजरा केला असता, परंतु दुर्दैवानं त्यांचं जानेवारी महिन्यात विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे. अजित पवार यांचं राष्ट्रीय ज्या जयंत्या शासनाकडून साजऱ्या केले जातात त्यात त्यांच्याही जयंतीचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा या अजित पवार आणि सुनेत्रा अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ अजित पवार, खासदार पार्थ अजित पवार यांचा साक्षगंध येत्या 29 जुलैला होणार आहे आणि त्यांचा साक्षगंध कायनात धर या तरुणीशी होणार आहे. हा साक्षगंधाचा कार्यक्रम पुण्यातील एका खाजगी फार्म हाऊसवर होणार असून त्यासाठी निवडक लोकांना आमंत्रण पत्रिका पवार कुटुंबांकडून पाठवण्यात आलेल्या आहे. खासदार पार्थ पवार यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी खासदार पार्थ आणि कायनात यांच्या साक्षगंधाची पत्रिका आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केली असून पवार घराण्यात सनई चौघड्याचा लवकरच कार्यक्रम आहे असं त्यात त्यांनी सूचित केलेलं आहे. रोहित पवार हे तसे वैचारिक राजकीय पार्थ पवार यांचे विरोधक आहे, तरीही त्यांच्या कुटुंबातील हा समारंभ असल्यामुळे त्यांनी वेगळी अशी खासदार पार्थ आणि कायनात यांच्या साक्षगंधाची पत्रिकाही केलेली आहे. साक्षगंधाची पत्रिका सर्वत्र फिरत आहे, मात्र जी रोहित पवार यांनी पत्रिका व्हायरल केलेली आहे, शेअर केलेली आहे, त्यावर ते कोणत्या फार्म हाऊसवर हा साक्षगंध आहे याचा उल्लेख दिसून येत आहे. त्यामुळं कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पवार कुटुंबियांनी कदाचित कोणतं फार्म हाऊस आहे हे गोपनीय ठेवलेलं असावं असं दिसत आहे. खासदार पार्थ पवार आता त्यांच्या पक्षाच्या राजकारणाचं सर्व सूत्र आपल्या हाती घेत आहेत आणि पक्ष चालवण्याचं काम ते आता पाहत आहेत. तर कायनात धर या तशा मूळच्या काश्मीरी पंडित असून त्यांचं कुटुंब हरियाणात बऱ्याच काळापासून राहत होतं आणि स्वतः कायनात तिच्या शिक्षणासाठी तिच्या करिअरसाठी नवी दिल्लीत सध्या स्थायिक आहे. कायनात ही क्रिएटर म्हणून ओळखली जाते. कायनातच्या विविध फर्मचं तिच्याकडं काम असतं असंही सांगितलं जातं. कायनात धर तशी बऱ्याच दिवसापासून पार्थ पवार यांच्याशी तिचं जुळलेलं आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात ते दोघंही एकत्र
दिसलेले आहे. आणि ज्यावेळी अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं त्यावेळीही कायनात धर बारामतीत आली होती. त्यानंतर मुंबईत ज्यावेळी अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं त्या कार्यक्रमात ती होती. त्यानंतर अजित पवारांच्या 12व्या 10व्या 13व्याच्या कार्यक्रमालाही कायनात धरची हजेरी होती. कायनात धर सगळ्या महाराष्ट्रात लक्षात आली ती खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीच्या लग्नाच्या कार्यक्रमात. त्या कार्यक्रमात कायनात ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासह त्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात तिचं आगमन झालं आणि सर्वांच्या नजरा कायनातवर पडल्या. मायलेकरांबरोबर ही कोण असंच तिथं सर्वत्र चर्चा सुरू झाली. आणि त्यावेळेस ही कायनात ही पवार घराण्याची भावी सून आहे हे सर्वांना कळालं. आणि त्यावेळेसपासून खासदार पार्थ पवार आणि कायनात धरच्या बाबत समाज माध्यमांवर विविध चॅनलवर चर्चा सुरू झाली असून येत्या 29 तारखेला त्या दोघांचं साक्षगंध होईल. आणि हिंदू रिवाजाप्रमाणे खासदार पार्थ यांचे वडील अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. आणि त्या निधनानंतर 1 वर्षात घरात लग्न किंवा असा विधी करावा लागतो, नाहीतर नंतर पुढं 3 वर्षे करता येत नाही असं सांगितलं जाते. त्यामुळं कदाचित खासदार पार्थ आणि कायनात धर यांचं शुभमंगलपण या डिसेंबरपर्यंत होऊन जाईल अशी कुजबूज बारामती परिसरात सुरू आहे. आणि तसंच ते होईल असंच दिसतंय. रामकृष्ण हरी माऊली. सर्व पालख्या कालच्या आपल्या मुक्कामून आज सकाळी पंढरपूरकडं हळूहळू मार्गस्थ होत आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरसून पुढं वाखारीकडं पुणे ते पंढरपूर या हायवेच्या मार्गानं तिचं मार्गक्रमण होईल. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज अकलूजहून बोरगाव मार्गे ती वाखारीकडं प्रस्थान करेल असं दिसतंय. संत गजानन महाराजांची पालखी कालच्या मुक्काम ठिकाणा पुढं पंढरपूरकडं ती प्रस्थान करेल. आणि इतरही मानाच्या आणि वेगवेगळ्या संत महंतांच्या पालख्या आता पंढरपूर अगदी दृष्टिक्षेपात आल्यासारखं त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे. उद्या 22 तारखेला उद्या सर्व या मानाच्या सर्व पालख्या एकत्र वाखारी येथे असतील. आणि वाखारीत परत तिथं दोन्ही संतश्रेष्ठींच्या पालख्यांचं रिंगण होईल. विविध कार्यक्रम होतील. सर्व एकत्र मिलनाचा कार्यक्रम होईल. आणि त्यानंतर या पालख्या 23 तारखेला पंढरपूर शहरात दाखल होतील असा पालख्यांचा कार्यक्रम असणार आहे. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सर्व स्वच्छता आहे. टापटीप पंढरपूर नगरपालिकेनं सर्व व्यवस्था केलेली आहे. पोलिसांचाही सर्वत्र चोख असा बंदोबस्त आहे. कालच माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेच्या आढावा बैठक घेतली होती. आषाढी वारीच्या अगदी भल्या पहाटे शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते
विठ्ठलाची महापूजा होईल आणि एक महाएकादशी दिवशी सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर ज्या वारकऱ्यांचं दर्शन विठ्ठलाचं झालं असेल ते परतीच्या मार्गावर येतील. एस टी महामंडळानं 5,000 बसच्या वर विशेष बसची व्यवस्था केली असून रेल्वेने पण जादा रेल्वेंची व्यवस्था करून वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करण्याचं ठरवलेलं आहे. रूपामाता उद्योग समूहाच्या रूपामाता शुगरचा युनिट क्रमांक 3चा पुढील हंगामाच्या सुरुवातीसाठी जे रोलर पूजन करण्याचा कार्यक्रम असतो तो नुकताच पार पडला. या रोलर पूजनाच्या कार्यक्रमानंतर या युनिटचा हा तसा तिसरा गळीत हंगाम आहे. तुळजापूर तालुक्यात असणारे ह्यात युनिट क्रमांक 3मध्ये जवळपास 1,000 टन ऊस गाळपाची याची जी क्षमता असून गेली 2 वर्ष या युनिटनं व्यवस्थित गाळप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही वेळेत ऊस बिल दिलेलं असल्यामुळं यावर्षीचा हंगामही जोरदारपणे चालेल आणि उत्तमरित्या ऊस गाळप होईल असं अंदाज रूपामाता समूहाचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट व्यंकटराव गुंडे यांनी व्यक्त केला आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.